पक्ष सुरू आहे. सर्वपित्री अमावस्यापर्यंत ज्या काही सेवा आपल्याला शक्य आहेत ते करण्याचा तर प्रत्येक जण प्रयत्न करतच आहेत. पण बऱ्याच जणांना असं आहे, ताई व दादांना, की जॉब आहे, ह्या ज्या सेवा आहे, दीपदान आहे, हे स्तोत्र आहे, पितृस्तोत्र आहे, पितृस्तुती आहे, या गोष्टींसाठी वेळ लागतो, त्या गोष्टी आम्ही करू शकत नाहीत. तर अशी काहीतरी सेवा सांगा की ज्या सकाळी लवकर, अगदी म्हणजे काहीच वेळ लागणार नाही, अगदी 1, 2, 3 मिनिटांची सेवा आहे की जी आम्ही सकाळी ऑफिसला जाण्याच्या अगोदर सेवा करू शकू पित्रांची आणि ऑफिसला जाऊ शकू. कारण आम्ही वेळ देऊ शकत नाही, पण आम्हाला सेवा तर करायची आहे. किंवा बरेच असे महिला आहेत की लहान मूल आहे किंवा घरामध्ये वृद्ध मंडळी आहेत, आजारी व्यक्ती आहेत, जास्त वेळ काढू शकत नाहीत सेवेसाठी, दिवसभर काहीच करणं शक्य नाहीये. सकाळी लवकर छोट्या छोट्या काहीतरी सेवा सांगा की थोडा वेळ काढून त्या सेवा केल्या आणि त्याचा लाभ सुद्धा आपल्याला होईल आणि पितृदोषातून सुटका होईल. घरामधले जे काही न सुटणाऱ्या गोष्टी आहेत त्या सुटतील. तर त्यासाठी या 2 ते 3 सेवा सांगणार आहे, अत्यंत प्रभावशाली आहेत आणि याचे प्रभाव सुद्धा तुम्हाला काही दिवसातच दिसायला लागतील. तर सर्वात पहिली साधी आणि सोपी सेवा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही स्नान झालं, तुम्ही बेडरूम मध्ये बसा, तुम्ही हॉल मध्ये बसा, तुम्ही किचन मध्ये बसा किंवा तुम्ही उभं राहा, काहीही करा, दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहा किंवा दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला बसायचं आहे, हात जोडायचे आहेत आणि तुम्ही गुगलवर पितृ अष्टक टाका, मराठीमध्ये येईल, अगदी म्हणजे 8 कडव्यांचंच असं पितृ अष्टक आहे आणि अत्यंत साधं सोपं आहे. तुम्हाला एक सांगते, जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला, पुढे वारसा हा सदा वाढविला, अशा नम्र स्मरतो त्या पितरांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. असं साधं आणि सोपं पितृ अष्टक आहे ज्याचे फक्त 8 कडवे आहेत. तर हे तुम्ही 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही, एवढी छोटीशी सेवा आहे, अगदी कोणीही करू शकतं. ही आपण अगदी 12 महिने आपल्या पितरांसाठी केली तरीही होऊन जाईल. आता ठीक आहे, तुम्हाला सकाळी सकाळी हे घरामध्ये शक्य नाही, तुम्ही ऑफिसमध्ये गेलात, तुमच्या शॉपमध्ये गेलात, तुमच्या दुकानामध्ये गेलात, कुठेही तुम्ही गेलात तर तिथे सुद्धा दक्षिणेकडे तोंड करून आपण उभा राहू शकतो किंवा बसू शकतो कामावर आणि अगदी 2 मिनिटांमध्ये हे म्हणू शकतो. तुम्ही लंच टाइम मध्ये म्हणू शकता, तुम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणू शकता, म्हणजे कोणीही कधीही कुठेही केव्हाही ही सेवा करू शकतो. ही साधी आणि सोपी पहिली सेवा. दुसरं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की घराच्या आजूबाजूला जिथे कुठे तुमच्या पिंपळाचं झाड असेल, अगदी साधं सोपं, घरातील महिला असतील ज्यांना वेळ असतो त्यांनी केलं तरी खूप चांगलं, किंवा दादा असतील सकाळी ऑफिसला जाण्याच्या अगोदर तुम्ही केलं तरी चालेल. तांब्याभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे, पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आणि दक्षिणेकडे तोंड करून त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी, बुंध्याशी आपल्याला हे पाणी टाकायचं आहे आणि ओम सर्व पितृदेवाय नमः, ओम सर्व पितृदेवाय नमः, ओम सर्व पितृदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये काय, जे 3 पिढ्यांचे आपले अगदी पित्र आहेत त्या सर्वांच्या शांतीसाठी, त्यांच्या सद्गतीसाठी आपण हे जे जल आहे ते पिंपळाला अर्पण करत आहोत. हे साधं आणि सोपं आपल्याला करायचं आहे. हे आपण रविवार सोडून रोज करू शकतो. त्यानंतरची तिसरी सेवा म्हणजे तुम्हाला काहीच शक्य नाहीये तर तुम्हाला दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंवा सकाळी तुम्ही घरातून बाहेर निघण्याच्या अगोदर फक्त दक्षिणेकडे तोंड करा आणि ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः हा कमीत कमी 11 वेळा, तुम्ही मोजू पण नका, तुम्हाला असं वाटेल तेवढ्या वेळा तुम्ही हा मंत्र म्हणा, तरी सुद्धा तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये जे पितृदोषामुळे आपल्याला आपल्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत ते हळूहळू सुटताना तुम्हाला बघायला मिळतील. एवढ्या साध्या आणि सोप्या या सेवा आहेत, पण याचे जे रिझल्ट आहेत ना ते आपल्याला लॉंग टर्म साठी बघायला मिळणार आहेत. बऱ्याच वेळेला खूप मोठे मोठे उपाय केले, खूप मोठ्या सेवा केल्या म्हणजेच ते आपल्यासाठी काम करतात का, असं अजिबात नाही. जे छोटे छोटे उपाय असतात ना ते जर आपण विश्वासाने केले, पूर्ण श्रद्धेने केले तर त्याचे जे रिझल्ट आहेत ते आपल्याला लवकर सुद्धा मिळतात. आणि जे उपाय असतात की जे आपण ऐकतो की यांनी हे केलं त्यांनी ते केलं, मग एवढ्या दिवसांचं मी ते करू शकत नाही, तुम्ही छोटे जरी केले त्याच्या बरोबरीने तुम्हाला याचे रिझल्ट मिळतील. आणि सर्वात महत्वाची एक गोष्ट, तुम्ही खूप उपाय केले, तुम्ही खूप सेवा केल्या, पण कोणत्याच सेवेचा तुम्हाला रिझल्ट मिळाला नाहीये, कोणत्याच उपायाचा तुम्हाला रिझल्ट मिळाला नाहीये, तर
अशा वेळेला कुठेतरी तुम्हाला पितृदोषाचा त्रास आहे, तर हे छोटे छोटे जे उपाय आहेत ना, त्या उपायांबरोबरच हे तुम्ही करा आणि मग बघा त्या ज्या सेवेचे, त्या उपायाचे रिझल्ट जे आहेत ना तुम्हाला दिसू लागतील. कधी कधी काय होतं की पितृदोषामुळे आपल्या ज्या सेवा आहेत, जे उपाय आहेत, त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाहीत. तर नक्कीच त्याच्या सोबत साइड बाय साइड आपण हे सुद्धा उपाय जे आहेत सकाळचे ते करू शकतो. आता हे तुम्ही नवरा बायको दोघंही करू शकता, दोघांनी केले तर खूप उत्तम. पण दादांना तुम्हाला वेळ नाही, तुम्ही ताईंनी केलं तरी चालेल. तुम्हाला वेळ नाही, दादांनी केलं तरी चालेल. एकाने जरी घरातल्यांनी यातील कोणताही एक उपाय केला विश्वासाने, तर त्याचा जो लाभ आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे. आणि असं नाही की आता उपाय केला थोड्यापुरतच, पिढ्यानपिढ्या हे जे याचं फळ आहे, जे पुण्य आहे, ते आपल्यानंतर आपल्या मुलाबाळांना सुद्धा मिळत राहील. एवढ्या प्रभावशाली या पितरांच्या ज्या सेवा असतात त्या असतात. आपल्याला लाईफमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा, आपल्या गुरूंची सेवा आणि आपल्या पितरांची सेवा, या 3 सेवा करायलाच हव्यात. पण आपण काय करतो, कुलदेवीची असेल, गुरूंची सेवा असेल, नित्यसेवेमध्ये करतो, पण पितरांची करत नाही. तुम्ही असू द्यात, मी असू द्या, की आपल्याला ते होत नाही करणं. तर या पितृपक्षामध्ये हे छोटे छोटे जरी आपण उपाय केले, पितरांची तिथी असेल त्या तिथीला आपण काही वस्तू दान करायच्या. पितरांच्या तिथीला काय दान करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि काहीच शक्य नाही ना 15 दिवसात, पितरांच्या तिथीला त्या वस्तू तुम्ही दान करा आणि मग बघा याचे सुद्धा तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.